माझं काहीच नाही त्याने काय म्हणलं तुम्हाला माझं होतं त्या दिवशी माझं इकडे समोर जा तुम्ही, सगळ्यांचं येऊन जाईल ग्रुप मधला स्टाफचा सगळ्याचा पैसे त्याच्याकडे हो गोविंदराव या समोर या ना तुम्ही, असं या ना, असं काय या ना, इकडे या ना. मला ती दिसला पाहिजे तुम्ही आले की आम्ही आलो सध्या एकच बंब दिसतात दोन वाले हे कधी कधी काय करतात इकडे ना केज तालुका व्यापारी महासंघाच्या वतीनं आज केज पोलीस स्टेशन अंतर्गत एक खास पिण्याच्या पाण्याचं वॉटर फिल्टर या ठिकाणी देण्यात आलेले आपण बघू शकताय. या कार्यक्रमाचं या ठिकाणी शुभारंभ आज या ठिकाणी व्यापारी महासंघाचे सर्व पदाधिकारी, व्यापारी महासंघाचे तालुका अध्यक्ष महादेवरावजी सूर्यवंशी, त्याचबरोबर सचिव सुहास चिद्रवाल आणि खास करून व्यापारी महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष विकासजी मिरगाणे आणि या अंतर्गत माननीय स्वप्नीलजी उनवणे साहेब जे या केज पोलीस स्टेशनचे सध्याचे पी आय आहेत, त्यांच्या उपस्थितीमध्ये हा आजचा या वॉटर फिल्टरचा शुभारंभ झालेला आहे. व्यापारी महासंघानं हे फिल्टर जे आहे ते खास या पोलीस स्टेशनला दिलेले. मला असं वाटतं की समाज हा समन्वयानं चालतो आणि अशावेळी पोलीस आणि जनता यांचं एक वेगळं नातं या ठिकाणी वेळोवेळी दिसून आलेले केज पोलीस स्टेशन अंतर्गत आणि त्याचाच एक भाग म्हणून केज व्यापारी महासंघानं आज या परिसरात या भागात येणाऱ्या लोकांना विशेष म्हणजे फिल्टरमध्ये बी लावता आलं असतं, पण माननीय स्वप्नीलजी उनवणे साहेब यांचं म्हणणं असं होतं येणारा प्रत्येक व्यक्ती त्याचा लाभार्थी बनावा आणि त्यांनाही याचा लाभ मिळावा म्हणून बाह्य बाजूला हे फिल्टर या ठिकाणी बसवण्यात आलेलं आहे. या ठिकाणी व्यापारी महासंघाचे सर्व पदाधिकारी सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत, सर्व पत्रकार या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये हा छोटासा कार्यक्रम या ठिकाणी व्यापारी महासंघाच्या वतीनं हे जे काही फिल्टर आहे वॉटर फिल्टर हे पोलीस स्टेशनला या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. प्रतिक्रिया जाणून घेतो. सर, कसं आहे, समाजामध्ये वेगवेगळ्या संघटना आहेत, एक दुसऱ्याबद्दल विचार करणाऱ्या संघटना हव्या असतात. हेच व्यापारी महासंघाने निश्चित फार मोठ्या विचारानं आज उन्हाळा येतोय जवळ आणि अशावेळी हे पाण्यासाठी आज फिल्टर आपल्यासाठी मी मागील 9 महिन्यापासून केज पोलीस स्टेशन येथे प्रभारी अधिकारी म्हणून कार्यरत आहे आणि या 9 महिन्यांच्या काळामध्ये केज शहरातील आणि केज तालुक्यातील विविध संघटना यांचा माझ्याशी परिचय झालेला आहे. त्यातीलच एक आपली केज शहरातील आणि तालुक्यातील व्यापारी महासंघ ही जी संघटना आहे, या संघटनेने या अगोदरही केज परिसरामध्ये नागरिकांसाठी विविध सेवा उपलब्ध करून दिलेल्या आहेत, समाज उपयोगी कामं केलेली आहेत. या ठिकाणी महादेवांना सूर्यवंशी असतील आणि इतर सर्व त्यांचे सदस्य असतील यांनी मला काही दिवसांपूर्वी केज पोलीस ठाणे या ठिकाणी येणारे जे नागरिक आहेत त्यांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून देता येईल का, तर त्या संदर्भाने आम्हाला कूलर आणि फिल्टर देता येईल का अशी विचारणा केली. तर त्याबाबत मी होकार दर्शवला आणि त्यांनी या ठिकाणी संघटनेने एक नवीन कूलर आणि विथ फिल्टर 40 लिटर क्षमता असलेलं त्यांनी या ठिकाणी पब्लिक कॉन्ट्रीब्युशन असेल किंवा व्यापारी संघटनेच्या सदस्यांच्या कॉन्ट्रीब्युशनमधून दिलेला आहे. ह्या फिल्टरचा पोलिसांना सुद्धा उपयोग होईल आणि येणाऱ्या नागरिकांनासुद्धा उपयोग होईल, कारण कडक उन्हाळा आहे आणि यामध्ये थंड आणि स्वच्छ पाणी नागरिकांना आणि पोलिसांना उपलब्ध झालेलं आहे. मी पोलीस स्टेशनच्या वतीने बीड जिल्हा पोलिसांच्या वतीने केज व्यापारी महासंघाचे खूप खूप आभार व्यक्त करतो आणि
या समाजोपयोगी आपला जे उपक्रम आहे त्या सर्व उपक्रमांना पोलीस विभागाच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. व्यापारी महासंघाच्या वतीनं या ठिकाणी विकास मिरगणे आहेत, खरं तर अध्यक्षही आहेत, परंतु विकास मिरगणे यांना विनंती करतो की नेमका म्हणजे कारण आम्हाला असं वाटतं, काय सांगाल की इतर बी संघटना आहेत, केज शहरात इतर कार्यालय आहेत जिथं लोक येतात आणि पाण्याची गरज आहे, अशा ठिकाणी इतर संघटनासुद्धा याची प्रेरणा घेऊ शकतात. आपण काय सांगाल अगदी थोडक्यात? आज व्यापारी महासंघ केजच्या वतीनं पोलीस स्टेशन केजला आम्ही हे वॉटर फिल्टर विथ कूलर हे आधुनिक यंत्र इथं दिलेलं आहे. आणि याचा उद्देश असा आहे की समाजोपयोगी कामे कुठल्याही संघटनेनं केले पाहिजेत, त्यांनी पुढं आलं पाहिजे. आपण समाजाचे देणे आहोत हे व्यापाऱ्यांना याची खूप चांगली जाणीव असल्यामुळं आमचे अध्यक्ष महादेवजी सूर्यवंशी साहेब, आमचे सचिव नाना सुहास चित्रवारजी आणि सर्व आमचे व्यापारी महासंघाचे पदाधिकारी मिटकरी जे आहेत आमच्यासोबत, पांडुरंगचे मिटकरी, ते सगळ्यांनी आम्ही ठरवलं होतं की पोलीस स्टेशनला हे आपल्याला डोनेट करायचं आहे. महादेवजी सूर्यवंशी आमच्या अध्यक्षांनी ग्रुपवर टाकल्यानंतर 2 दिवसात त्याची पैशाची तजवीज करून आम्ही आनंदाने हे डोनेट केलं आहे. निश्चित कोरोनाच्या काळातही आम्ही आपण खूप सॅनिटायझरचं खूप मोठं आम्ही फॉगर आणि सॅनिटायझर याची खूप मोठं असं म्हणजे व्यापारी महासंघातर्फे प्रोजेक्ट इथं राबवला होता आणि त्यामुळे कोरोनाला सुद्धा प्रतिबंधात्मक बऱ्यापैकी त्यावेळेस करतात. तर मी पोलीस स्टेशनचे आभार मानेल की मी आमची व्यापारी महासंघाची सेवा घेतली म्हणजे घेण्यासाठी त्यांनी मंजुरी दिली आणि याबद्दल आम्हाला आनंद व्यक्त केला. निश्चित केज व्यापारी महासंघाने यापूर्वीही वेगवेगळ्या समाज उपयोगी जे काही योजना प्रोजेक्ट राबवले आहेत, विशेष म्हणजे ते दिंडी जाते, ती एक लँडमार्क असते दरवर्षी. व्यापारी महासंघाच्या खास कपिलधार दिंडीसाठी खास चहापान आणि नाश्त्याची व्यवस्था करतो. सांगायचं थोडक्यात तात्पर्य हेच आहे की ज्या ज्या संघटना अशा प्रकारे समाजात काहीतरी करतील त्याचा समाज नक्की लाभार्थी बनतो. कशा दिसतील आपल्याला? फक्त ते लोकेशन दिसेल कॅमेऱ्याचं लोकेशन आपल्याला दिसतं की या भागामध्ये कॅमेरे आहेत, म्हणजे आम्हाला ते इन्व्हेस्टिगेशन तुमच्याकडे हस्तांतरित करता म्हणजे घेता येत नाही त्या आणखी सोयीस्कर. बरेच जण काय होतं, कुठलं फुटेज आम्हाला काही त्याची गरज नाही आणि तेवढी मेमरी करण्याची कसं ठेवू शकतो आम्ही. ॲक्च्युली ते तुमचं पर्सनल आहे ना, ते तुमचा पर्सनल कॅमेरा आहे. आम्हाला जर वाटलं का तुमचा कॅमेरा त्या ठिकाणी आहे आणि तो एखादा रस्ता कव्हर करतोय, त्या रस्त्यावरून कल्प्रिट जो आहे तो रस्त्यावरून आलाय गेलाय किंवा दिसतोय, तर आम्ही डायरेक्ट तुम्हाला मागणी करणार, म्हणजे मागणी करतो. त्या प्रत्येक प्रायव्हेट कॅमेरा जो सरकारी जागा कव्हर करतोय आणि त्यांचे आम्ही मोबाईल नंबर नाव घेणार, त्यांना रिक्वेस्ट करणार की अशी घटना घडलेली आहे, तुमचा कॅमेरा त्या भागात आहे, आम्हाला या वेळेपासून त्या वेळेपर्यंत फुटेज द्या, बस तेवढंच. मानवाचे संभाजीनगर कॉर्नरला मेन मुख्य रस्त्यावर आहे आता काही गाड्या चोरीला गेल्या, त्या गाड्या परत त्या ठिकाणी बेवारस उभ्या राहिल्या आजूबाजूला, आपल्याला त्या कॅमेऱ्यांचा फायदा झाला. की नेमकी गाडी आणली तुम्ही, उतरेश्वर किमतीला बऱ्याच गाड्या चोरीला गेल्या, तर त्याच्यातल्या काही गाड्या मिळाल्या, कारण त्या कॅमेऱ्यांमुळे खूप गाड्या मिळतात. आता आपल्या शहरात बऱ्यापैकी कॅमेरे लागलेले आहेत. आमचं फोकस होतं ग्रामीण भागावर कॅमेरे लावण्याचं, आणि त्याच्यात आम्ही पीपल कॉन्ट्रिब्युशन प्रयत्न करतो. समजा बोरगाव चौक आहे, उतरेश्वर पिंपरीचा चौक आहे, असे जे चौक महत्त्वाचे ठिकाणं वगैरे त्या ठिकाणी करतो. दुसरी गोष्ट म्हणजे आपण दुपारची पेट्रोलिंग चालू केलेली, तुमच्या बऱ्याच जणांच्या लक्षात आलं असेल. ती मुळात स्टेट बँक म्हणा किंवा आडत बाजार असेल किंवा सराफ बाजार असेल, अशा ठिकाणी जे मोठ्या प्रमाणात पैशांचे व्यवहार होतात, लोक ग्रामीण भागातील लोक असतील किंवा काय, ते पैसे घेऊन येतात बँकात जमा करणे किंवा खरेदी करण्यासाठी. ते घटना सुरुवातीला माझ्या अशा निदर्शनास आल्या होत्या की ते पिक पॉकेटिंग करणे किंवा ते बॅग लिफ्टिंग करणे. मग आपण दुपारच्या पेट्रोलिंग चालू केलेल्या आहेत त्यासाठी, म्हणजे मी आल्यापासूनच आपण जुलै महिन्यापासूनच चालू केलेलं आहे. दुपारी आपली 1च्या नंतर 5 वाजेपर्यंत पूर्ण शहरात नेहमी आपली गाडी फिरतच राहते.